मी एकदा नावं वाचतो तुमच्या समोर. आपल्या समोर आता अनुराग सिंग यांनी थर लावले, त्यांना मदत करतील नवज्योत क्रीडा मंडळ. त्याच्यानंतर मग साई स्वराज्य कल्याण, त्यानंतर अमर पटेल एकता नगर. अमर पटेल आहे का एकता नगर? त्यानंतर सतीश पाटील गावदेव गोंदा पथक कल्याण. आपल्याला माहित आहे की वर्षानुवर्ष डोंबिवली शहरामध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत मानाची दहीहंडी जिला म्हणतात अशी बाजीप्रभू चौकामधली ही दहीहंडी आहे. या दहीहंडीच्या निमित्ताने दरवर्षी हिंदू सण आणि हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे या दृष्टिकोनातून स्पर्धा नाही तर फक्त या दहीहंडीच्या निमित्ताने प्रत्येक या भागातील असणारे गोविंदा पथक या ठिकाणी येतात, आपली हजेरी लावतात आणि त्या मानाच्या दहीहंडीला मी येऊन गेलो एवढंच फक्त सामान्य जनतेला हिंदू सण हे आम्ही उत्साहात साजरे करतो हे दाखवून देतात. वर्षानुवर्ष ही हंडी बाजीप्रभू चौकामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असताना समाजाला एक चांगला संदेश देण्याचं ही काम करत असते. प्रगतशील महाराष्ट्र ही थीम घेऊन यावर्षीची असणारी ही दहीहंडी आहे. गेली वर्षानुवर्ष प्रत्येक वर्ष वेगवेगळ्या थीम घेऊन या दहीहंडीच्या माध्यमातून युवक हे मोठ्या उत्साहामध्ये ही दहीहंडी साजरी करत असतात. आज या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने महिला पथकही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आली होती. त्यांनीही एक समाजाला एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे की होणारे जे अत्याचार आहेत या अत्याचारांना आळा बसला पाहिजे आणि त्याचबरोबर बदलापूरच्या प्रकरणाबद्दल बऱ्याच जणांनी निषेध व्यक्त करत असताना आरोपींना जरी अटक झाली असेल तरी सुद्धा त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असेही बऱ्याच जणांनी बॅनर्स घेऊन हंडीला आज आले होते. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी ठेवून हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो. मला खात्री आहे की या उत्सवाच्या निमित्ताने जवळजवळ ठाणे जिल्ह्यातील आणि जवळपास असणाऱ्या उपनगर अशा सर्व भागातून 300 ते 350 मंडळं या उत्सवाला येत असतात. शक्ती कायदा आपण ज्या वेळेला आणला त्याचा तो कायदा अंमलबजावणी करावा यासाठी आपण आपल्याला माहित आहे की या संदर्भात शासन म्हणून शासन धोरण जे आहे ते धोरण निश्चित करत आहे. त्यामुळे लवकरच या सगळ्या दिशेने शासन जाणवतं. दहीहंडी आहे पण विपक्ष हे राजकारण करतायत. धन्यवाद. काय